नमस्कार मित्रांनो. जसं काल आपण 43 पेजपर्यंत आलेलो, आज आपण 44पासून सुरुवात करतो. भूपाळी. श्री रामचंद्र सीताराम देव यांनी गुरुपौर्णिमा तारीख 6/7/1925 रोजी सकाळी म्हटलेली स्वरचित भूपाळी. उठा उठा सकळ जन, पाहू चला साई चरण, तुटोनी जाईल भवबंधन, भावे चरण पाहताची. त्यांचे होताची दर्शन, तृप्त होतील नयन, भावे घालून लोटांगण, चरण तुम्ही वंदात ते. कोटी तीर्थे चरणापाशी, त्या चरणी सदा भावेसी. नमुनी तुम्ही अहर्निशी, जन्ममरण चुकवा की. रूप पाहताची लोचनी, सुख होईल साधणी. अज्ञान जाणुनी तक्षणी, ज्ञानज्योती प्रकटेल. जपा साईनाथ निर्धारी, नाम पावन चतुराक्षरी. तेणे चुकुनी तुमची फेरी, मोक्षपद मिळेल की. परब्रह्म हे अवतरले, म्हणून नाम ते पावले. आता जपतेची पाहिले, तुम्हा सुख व्हावया. साईनाम हाची वनी, महतापे ती तक्षणी. तृणवत टाकील जाळुनी, प्रातकाळी स्मरतांची. धर्मलोप बहु झाला, तेणे भूभार वाढला. म्हणून समर्थ अवतरला, जडमूड ताराया. प्रातकाळी दर्शन घेता, मुक्ती मिळेल सायुज्यता. तेणे चुकेल जन्मव्यथा, भावे दर्शन घेतांची. रूप सुंदर सुकुमार, दिसे अति मनोहर. पाहुनी तेची सत्वर, कृतार्थ तुम्ही व्हाल की. सत्य सांगे सीताराम सुत, साई पहा हो प्रेमयुक्त. तेणे व्हाल जन्ममुक्त, संदेह काही असेना. श्री साई चरित्र. अनुक्रमणिका मी वाचत नाही, मी डायरेक्ट अध्यायांवरती जातो. अच्छा, ग्रंथ मिळण्याचे ठिकाण सांगतो. श्री साईबाबा संस्थान, विश्वस्त व्यवसाय, शिर्डी, 423109, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र. दूरध्वनी 02423 258 500 258 734, म्हणजे किंवा यामध्ये कॉमा आहे. फॅक्स पण करू शकता तुम्ही 0242 3258870 258770. मुंबई कार्यालय साई निकेतन, डॉक्टर आंबेडकर रोड, दादर, मुंबई 400014. दूरध्वनी 022 2416655 24161 1293. फॅक्स 022 2415098. सूचना. संस्थानामध्ये VPP पद्धत नाही. ग्रंथाची किंमत व पोस्टल चार्जेस वेगळे पडेल. आता मी श्री साई सच्चरितमची सुरुवात करतो. जसे शारदीयेचे चंद्रकळे, माझी अमृतकण कोवळे. ते वेचिती मने मवाळे, चकोरत लगे तिया परिश्रोता. अनुभवावी हे कथा, अति हळवारपण चित्ता आणुनिया. हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागोनी विनविले. प्रभू सखोल हृदय आपुले, म्हणूनिया. जैसा स्वभाव मायबापाचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा. तरी अधिकची तयाचा संतोष आधी. तैसा तुम्ही मी अंगीकारला, सज्जनी आपुला म्हणितला. तरी उणे सहजे उपसाहला, प्रार्थुकाई. हे अनावर न विचारिता, वायांची दिवसा उपनला चित्ता. ये अरवी काय भानुतेजी, खदोत्ता शोभा आधी. की टिटिभू चाचुवरी. माप सुये सागरी, मी नेणतू त्यापरी.
प्रवते येथ ऐका आकाश गिवसावे, तरी आणिक त्याहुनी थोर होवावे, म्हणून अपाड हे आघावे. निर्धारिता हे अपार कैसेनी कवळावे, महातेज कवणे धवळावे. गगनमुठी सुवावे मशके केवी, परी येथ ऐसे ऐकू आधारू, तेणेची बोले मी सदरू. जय सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेवो म्हणे, एरवी तरी मी मूर्ख, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू, सोज्जवळू असे. लोहाचे कनक होय, हे सामर्थ्य परिसीच आहे. हे सामर्थ्य परिसीच आहे, की मृतही जीवितल आहे. अमृत सिद्धी जरी प्रगटे सिद्ध सरस्वती, तरी मुकया आती भारती. एत वास्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई, गया ते कामधेनू ऐसी माये, तयासी अप्राय काही आहे. म्हणून मी प्रवतोल आहे, ग्रंथी ये तरी न्यून ते पुरते, अधिक ते सरते, करुणी घेयावे हे तुमते. विनवितू असे आता देईचे अवधान, तुम्ही बोलाविल्या मी बोलेन. जैसे चेष्ट सूत्राधीन दारू यंत्र, तैसा मी अनुग्रहित साधूंचा निरूपितू, ते आपुला अलंकारितू. भलत या परी. ज्ञानेश्वरी अध्याय 1. सेवतीये अरसी काही, आंग पाहता विशेषू नाही. परी सौरभ्य नेले तिही, भ्रमरी जाणीजे. तैसे घडते प्रेमय घेईजे, उणे ते मज देईजे. जे नेणणे हेची सहजे, रूप की बाळा. परी नेणते हरी होय, तरी देखोनी बाप की माये. हर्ष केही न समाये, चोह करीती तैसे संत माहेर माझे. तुम्ही मीनलिया मी लाडाईजे, तेची ग्रंथाचेनी व्याजे. जाणीजो जी आता विश्वात्मकू हा माझा. स्वामी श्री निवृत्ती राजा, तो अवधारू वाक्यपूजा ज्ञानदेवो म्हणे. ज्ञानेश्वरी अध्याय 15. आता एवढ्या दिवसानंतर सुरुवात झाली आहे. अत श्री साई चरित्र प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीभ्यो नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राभ्या नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. प्रथम कार्यारंभस्थिती व्यावी निर्विघ्न परिसमाप्ती. इष्टदेवतानुग्रह प्राप्ती. शिष्ट करीती मंगले. मंगलाचरणाचे कारण, सर्व विघ्नांचे निवारण. इष्टार्थ सिद्धी प्रयोजन अभिनंदन सकलांचे. प्रथम वंदू गणपती. वक्रतुंड हेरंब मूर्ती. चतुर्दश विद्यांचा अधिपती. मंगलाकृती गजमुख. पोटी चतुर्दश भुवने मावती. म्हणून गा तुझ लंबोदर म्हणती. परशु सतेज धरिसी हस्ती. विघ्नोची तत्थर भक्तांच्या. विघातोपशमना. गणनाथा गजानना. प्रसाद पूर्ण करी मद्वचना. साष्टांग वंदना करीतो मी. भक्तांचा सहाय्य करी. विघ्ने रुळती तुझ्या तोडरी. तू सन्मुख पाहसी जरी. दरिद्र दुरी पळेल. भवारणा वाची पोत. अज्ञातमा ज्ञानज्योत. तू तुझ्या रिद्धी सिद्धी सहित पाहे उल्सित मजकडे. जय जयाजी मूषक वहना. विघ्न कानन निकृंतना. गिरिजानंदना मंगलवंदना. अभिवंदना करीतो मी. लाधो अविघ्न समाप्ती.
म्हणून हेची शिष्टाचार युक्ती इष्टदेवता नमस्कृती मंगल प्रात्यर्थ आदरिली. हा साईच गजानन गणपती, हा साईच घेऊनी परशु हाती, करुणी विघ्न विच्छिती निज युक्ती करू का. हाची भालचंद्र गजानन, हाची एकदंत गजकर्ण, हाची विकट भग्न रदन, हा विघ्न कानन. विच्छेदक हे सर्व मंगल्य मांगल्ये लंबोदर गणराया, अभेदरूपा साई सदया, निज सुखनीलया नेई गा. आता नमो ब्रह्मकुमारी, सरस्वती जय चातुर्य लहरी, या मम जीवेसी हस करी. होई तिजवरी आरूढ, ब्रह्मविणा जिचे करी, निढळी आरक्त कुंकुमचरी चिरी. हंसवाहिनी शुभ्रवस्त्री, कृपा करी मजवरी. ही वाग्देवता जगन्माता, नसता येची प्रसन्नता. चढेल काय सारस्वत हाता, लिहवेल गाथा काय मज. जग जननी ही वेदमाता, विद्या विभव गुणसरिता. साई समर्थ चरितामृता, पाज समस्ता मज करवी. साईच भगवती सरस्वती, ओंकार वीणा घेऊन हाती. निज चरित्र स्वयेची गाती, उद्धार स्थिती भक्तांच्या. उत्पत्ती ती संहार कर, रजसत्व म गुणाकार. ब्रह्मा विष्णू आणि शंकर, नमस्कार तयासी. हे साईनाथ स्वप्रकाश, आम्हा तुम्हीच गणाधीश. सावित्रीश किंवा रमेश अथवा उमेश तुम्हीच आम्हा ते सद्गुरू. तुम्हीच भवन दीचे तारू, आम्ही भक्त त्यातील उतारू. पैल पारू दावीजे, काहीतरी असल्याशिवाय पूर्वजन्माची सुकृतोपाय. केवी जोडतील हे पाय, ऐसा ठाय आम्हा ते. नमन माझे कुलदेवता, नारायण आदिनाथा. जो क्षीरसागरी निवास करता, दुःख हरता सकळांचा. परशुरामे समुद्र हटविला, तेने तो नूतन भूभाग निर्मिला. प्रांत कोकण अभिधान जयाला, तेत प्रकटला नारायण. जेणे जीवासी नियामकणे, अंतयार मित्वे नारायणे. कृपा कटाक्षे संरक्षणे, तयाच्या प्रेरणे आधीन मी. तैसेची भार्गवे यज्ञ सांगतेसी. गौड देशीय ज्या महामुनीसी, आणिले त्या मूळ पुरुषासी. अत्यादरेसी नमन हे, आता नमो ऋषिराज. गोत्रस्वामी भारद्वाज, ऋग्वेद शाखा शाकल पूर्वज. आद्य गौड द्विज जाती, पुढती वंदू धरामर. ब्राह्मण परब्रह्मावतार, मग याज्ञवल्क्यादी योगीश्वर भृगु पराशर. आता मी पान 2 वरती आहे आणि मी आता इथे विश्रांती घेतो. आपण उद्या पान 3 वरनं सुरुवात करूया. पार्ट 9. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. ओम श्री सद्गुरू साईनाथ महाराज की जय.